मित्रांनो पाहू शकतात आज उजेडामध्ये बोनवलीचं मैदान संपन्न झालं. दादा काय बोलाल? आम्हाला हीच आता आपल्या मुंबई कमिटी किंवा आयोजकांना हीच आपल्याला आपल्याकडनं त्यांना विनंती का ते 3 फेऱ्याचं मैदान ठेवतो. याच्यामुळं आपल्या बिंजोडच्या बिंजोड मैदानाची म्हणजे प्रेक्षक कमी नका करून द्यावं त्याची हेच आपल्याकडनं त्यांना हे आहे 3 फेऱ्यावाल्यांना. मित्रांनो बघा मैदानाला चांगला आयोजन करतो. प्रवीण दादांचं देखील चांगला म्हणणं आहे का 3 फेऱ्यांच्या मैदानामुळे कुठेतरी बिंजोडची गर्दी कमी नका करू. बरोबर आहे, कारण आपला पारंपरिक मुंबईचा खेळ म्हणजे बिंजोडचा आहे. 3 फेऱ्याचा मैदान म्हणजे इकडं सातारा सांगली या भागात 3 फेऱ्याचं मैदानाचं हे आहे. म्हणून मी आपल्याला जे 3 फेऱ्याचं मैदान आपलं घेतात त्यांना हीच विनंती करतो का आपल्या बिंजोडच्या जो मैदानाला जी गर्दी असते ती कमी नका करून द्यावं, हीच आम्हाला त्यांच्याकडनं एक अपेक्षा आहे. मित्रांनो पाहू शकतात ज्या मैदानामध्ये संध्याकाळी 7-7, 8-8 वाजेपर्यंत गाड्या पळतात, आज कुठेतरी लवकर संपन्न आला. नक्कीच तशा गाड्या इथं म्हणजे 150+ झाल्या. त्याच्यावर कशा गाड्या पण आज लवकर चालू झाल्या होत्या. आपल्याला मला वाटतं 12 वाजता मैदान 12:30च्या दरम्यान मैदान चालू होतं आणि लवकरच 6-6:30ला आपला मैदान उजेडात पार पडला आणि मग एकदम व्यवस्थित गाड्या आपल्या झाल्या. आपल्याला काय कुठल्या मैदानाला यानं आला आणि आपल्याला गाडा मालकांनी सहकार्य केला याच्याबद्दल आम्ही त्यांचं मनापासून आभारी आहे. खालती पण नियोजन चांगला केलं तुम्ही. नक्कीच खाली तर नियोजन असतंच, आपला नेट बीट बांधतो आपण, खाली पण टोल असतं, इथं पण टोल असते. जसं इथनं आपण लॉट 25-30 गाड्या सोडतो, जशी तिकडं गर्दी कमी होईल तसे आपण तिथं पण एक टोल असतं. ज्याची गाडी आणि समोर ड्रायव्हर असेल त्यांना आपण आतमध्ये घेतो आणि त्याच्यामुळं कसं व्यवस्थित गाड्या सुटतात. कोणत्या गाड्या सुटायला अडथळा येत नाही आणि मैदान पण व्यवस्थित उजेरे पार पडतं. आणि मैदान मी बघितलं ना खाली पूर्ण असं फिरून मागशी यायला लागतो, मधना कोण टाकू शकत नाही गाडी. नक्कीच आम्ही भरपूर तिथं म्हणजे मैदानाला हे करतो का कोणी मध्ये गाडा मला काही गाड्या टाकावं ना, त्याच्यासाठी भरपूर काठीचं कंपाऊंड असतं, तिकडे समोर गेट असतं पाठीमागे, तरी पण गाडा मला काही आम्हाला सहकार्य करत नाही. मधून गाड्या हे करतात, बैल आपलं ते वय मोरून पण गाड्या आतमध्ये टाकतात. फक्त त्यांना हीच आम्हाला एक त्यांना विनंती आहे का ते असं करू नका. जसं आम्ही एवढं नियोजन करतो तसं आम्हाला सहकार्य करा. पण व्यवस्थित तुमच्या गाड्या म्हणजे उजेरात पूर्ण आपल्या 150+ गाड्या होतात आणि आम्हाला सहकार्य करत जा आणि आम्हाला काय प्रत्येक गाडा मालक आपल्या आयोजकांना सहकार्य करा. गाडा मालकांना मी विनंती करतो. आज शेटने देखील खूप मेहनत घेतली, नेहमीच मेहनत घेतात. आज पण पूर्ण स्टेजवरती कुणाला काय कमी नाही पडून दिला शेटने. नाही नक्कीच, आता आमच्या तात्या गेल्यापासून म्हणजे पूर्ण त्यांच्यावर ओझं त्यांच्यावरच आहे. सर्व इथलं जो पण असतं आपल्या स्टेजचा कोणची पेंडिंग शर्यत काय असतं सर्व ते पप्पूदादाच बघतात. ती सर्व जबाबदारी त्यांच्याच आणि ते तात्यांच्या कुठं आम्हाला कमी भासून देत नाही. आज मैदान खूप चांगला पार पडला आणि सुट्टी पण चांगली झाली. काय बोलला मैदानात? पूर्ण मैदान एकदम मस्त झाला, सुट्टी बिट्टी एकदम व्यवस्थित, काय कोणाचा अडथळा ना आला. गाडा मालकाही आम्हाला सहकार्य केला, सुट्टी मेकरही सहकार्य केला, त्यांचा मी धन्यवाद मानतो. आणि सर्व गाडा मालकांचा खूप खूप धन्यवाद. कारण गाडा मालकांनी आज पण आमचं सांगून ऐकलं, टोल नाक्यावर उभे राहिले आणि प्रत्येक गाड्यात असेच उभे राहिले तर गाडा मालक तर कुठल्याच आयोजकाला गर्दीचा या भासणार नाही आणि गाडा मालकांना पण त्रास होणार नाही. आता अड्डा यशस्वी लवकरच होईल, म्हणजे 6:30-7ला अड्डा यशस्वी होईल. आज पण 177 गाड्यांची नोंद होती. एक काही कारणास्तव बैलाचा मार लागल्यामुळे एक कॅन्सल झाली. मी दुपार झाला केला होता, किती गाड्या होते 6:30 खलास करू. 2 मिनिटं आधी 176 गाड्या 2 मिनिटं 6:30च्या आधी पळून मोकल्या झाल्या. मी नेहमी बघतो ना शेट, तुमचं नियोजन कधी खटपडत नाही. नियोजन काय माहिती आहे का, आमची पोरा पण टीम पण भरपूर मोठी आहे आणि जर गाडा मालक जर आम्ही सांगू तसं ऐकलं ना तर अजिबात नियोजन म्हणजे सर्व अड्डेवाल्यांना कोणाचं अड्डेवाल्यांचं नियोजन बिघडणार नाही. आणि आज गाडा मालकाही चांगल्या प्रकारे सहकार्य केला. सुट्टी मेकर असो, ड्रायव्हर असो, सर्व शौकीन असो, सर्व 177 गाड्यांची नोंद होती आणि ती 7:30च्या आतमध्ये पळून झाली, म्हणजे खूप सहकार्य झाला आज. आणि मी बघतो ना आता का जे आपला अड्डेकरी आहेत ना त्यांना पण गाडा मालकांचा पण खूप सपोर्ट येतो. बक्षीस येतात, फॅन येतात, कुणाच्या समर्थाने सर्वांच्या बरंच आलं हो. आजच्या मैदान कुणाचा आहे? भरपूर आल्या. आजच्या मैदानात आम्हाला आपले किरण शेठ राऊत कासगाव जुने गाडा मालक आणि जिल्हा परिषद सदस्य आहेत आणि भावी पण ते असतील. ते 30 ट्रॉफी आणि 30 सन्मान चिन्ह दिले होते. 30 ट्रॉफी म्हणजे. आणि आपले सदाशिव राऊत आपले गाडा मालक जुने
तेही पण 5 ट्रॉफ्या मोठ्या दिल्या. आणि आपले शिरीष शेठ पाटील SYP ग्रुप अंबरनाथ यांनी उद्योजक युवा उद्योजक आहेत, ते आपल्याला 5 सायकल दिल्या. खूप खूप त्यांचे पण आभार आहे. आणि आपले इलास शेठ खरे हे पण आपल्याला या जिथून अड्डे चालू झाले 2-3 वेळा स्पॉन्सरशिप केल्या कूलर, त्यांचा पण खूप खूप आभार आहे. आणि ज्यांनी आपल्याला याच्या पहिले पण स्पॉन्सरशिप केलेलं आहे त्यांचे पण खूप खूप आभार. मला पण वाटतं ना KR पाटील, कचरू पाटील आपले काकोले हे सुद्धा 4 फॅन दिले. जुने गाडा मालक आहेत, आता पणचे गाडा मालक आहेत, पण उदार अंतकरणातून या मैदानासाठी आम्हाला सेवा करतात. का तर आमच्या केवळ तात्याच्या प्रेमापोटी हे सर्व करतात. नक्कीच ना, ती जबाबदारी आता पूर्णपणे तुमच्यावर आली आणि तुम्ही ती व्यवस्थित पार पण पाडता. तात्याची जागा आम्ही भरू शकत नाही, पण जेणेकरून आम्ही सर्व गाडा मालकांना आणि शौकीनांना सर्व धंदेवाल्यांना तात्याची कमी भासून देणार नाही. आम्ही ते पुरी करू तर शकत नाही, पण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही 100% त्यांचा कार्य हा पूर्ण नेत राहू. आताच ना मुलाखत चालू आली ना तेव्हा प्रवीण शेठ यांनी एक मुद्दा मांडला का तुम्ही 3 फेऱ्यांच्या मैदानामुळे बिंदोडची गर्दी कमी करू नका. काय म्हणणं आहे तुमचं? अजिबात ना, तसं माझ्या मते तसं नाही. गर्दी कमी होणार नाही. आता गर्दी कमी का वाटते? लग्नाची सीझन आहे, त्याच्यामुळं थोडी गर्दी कमी वाटणार आपल्याला. पण गाड्या बरोबर झाल्या ना माझ्या हिशोबामध्ये. गर्दी आता कसा जी बघणार असतात त्यांना कुठं कार्यक्रम असतात काय असतात त्याच्यामुळे ती गर्दी कमी होते. पण गाडा मालक आहेत तेवढे आले ना, आपल्याला 250 टार्गेट असतात तेवढे गाडा मालक आले आणि पळाल्या गाड्या तेवढ्या. 3 फेऱ्यांचा राहिला विषय. 3 फेऱ्यांचा 3 फेऱ्यांचा 1 महिन्यात झाला तरी काय हरकत नाही. 3 फेऱ्याच्या मुलं आपली जे समजा सर्वांना तिकडे जाणं शक्य नसतो. आदत वासरा दुसरी वासरा आहेत त्याच्या मुला ती संधी त्यांना भेटतो. आपल्या छोट्या गाडा मालक असो ज्यांना 3 फेऱ्यांना पळायची इच्छा असेल, कधी घाटावर पाठवत नाही, त्यांचा पण आनंद होतो ना तो मैदान घेतल्यावर. एखादा महिन्यात अशी आणि चांगली मैदानं होतात 3 फेऱ्याची, ती झाली पाहिजेत. पण सारखी पण ती होऊ नये, कारण आपला बिंजोर क्षेत्र आहे. सारखी होत राहिली तर मग आपल्याला पण त्याच्याकडे थोडा स्क्रेच कमी होत जाते ना. मग 3 फेऱ्याची आपल्या हिशोबमध्ये 3 फेऱ्याची क्रेच वाढवण्यासाठी आपण ती महिन्यात झाली ना तर अतिउत्तम राहील. 100% झालीच पाहिजेत मैदानं, पण ती काहीतरी नियमावलीत झाली पाहिजेत, म्हणजे थोडं गॅपमध्ये. आता पुढच्या महिन्यात झाल्यात मला वाटतं 8 तारखेला लगेच एक, 16 तारखेला लगेच एक, 22 तारखेला लगेच एक. त्या आयोजकांनी कुठेतरी विचार करायला पाहिजे होता की 8 तारखेला एवढा मोठा मैदान पुकारले थारचा, तर तेही त्याच्या 15 दिवसानंतर घ्यायला लागत होता. जे पण शहापूरवाले पुकारलं त्याचे, आणि शहापूरवाल्यांच्या नंतर त्या डोलखमवाले 15 दिवसात घ्यायला लागत होता. ते 5-5, 6-6 दिवसाच्या गॅपवरती मैदानं घेतली. ती कुठेतरी मला वाटतं त्या आयोजकांनी थोडा विचार करायला पाहिजे होता. कारण उद्या सकाळ जर गाड्यांची संख्या कमी झाली तर बक्षीस आता त्यांच्यावरच लोड पडणार आहे. कारण गाडा मला घेत जातील ते पूर्ण बक्षीस घेणारच आहेत. त्याच्यामुळे आम्ही त्या आयोजकांना पण सांगितलं होता की तुम्ही 15 दिवसाची गॅप घ्या एक मैदान झाल्यानंतर, पण ते नाही ऐकले, ते घेतली. आता मी पण ना अशाच एक जणाचा मत घेतला, तर त्यांचा म्हणणं काय होता जे आता 3 फेऱ्याचं मैदान होता उन्हाचे नका करू, पहिले तुम्ही डिसेंबर नोव्हेंबर त्यानंतर तुम्ही जानेवारी अशा मध्ये थंडीच्या पिरियडमध्ये घ्या, बैलांना त्रास होतो त्या गोष्टीचा. कसं असतं माहिती आहे का, 3 फेऱ्याची मैदानं काही आपण आवश्यकपोटी घेत नाही, कोणी यात्रेपोटी घेतं, कोणाच्या वाढदिवस असतं. मग ज्या वेळेला जो कार्यक्रम येईल त्या हिशोबमध्येच घेतील ना शेवटी कोणी. आता आपण जर ते कोण घेतात ते समजा आयोजक करायचं आहे, म्हणजे करायचं आहे त्यासाठी घेतात तर तो आपण थंडीत घेऊ शकतो. पण कोणाचा आता एवढा मोठा थार बक्षीस ठेवले ते आपले सन्माननीय आमदार साहेब महेंद्र शेठ थोरवे यांचा वाढदिवस आहे आणि त्याच्या निमित्त ते थारचा बक्षीस आहे, ते आधी 8ला घेऊ शकत नाही ना आपण. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 1-2 दिवस इकडे तिकडेच घेणार ना, असं आहे ते. ना आजचा मैदान पण व्यवस्थित पार पडला, सगळे निकाल वगैरे सगळे व्यवस्थित तुम्ही पार पाडले. मला वाटतं फक्त आमची पहिल्या मैदानात थोडीशी गाडा मालकाची गडबड केली होती, त्याच्यानंतर आता 5वा-6वा मैदान झाला, चांगला सहकार्य करतात आणि पेंडिंग कुठला ठेवतच नाही. मी स्वतः त्या साईड थांबतो का कोणाचा पेंडिंग राहू नये आणि ग्रुपला चावचाव आणि मचमच होऊ नये. चावचाव मचमच म्हणजे शब्दाला शब्द आपली मराठी भाषेत ती चावचाव मचमच त्यालाच बोलतात, म्हणजे होऊन ते कोणाला वाटायला नको चावचाव मचमच वेगळा काय. हां, आपले हेच शब्दाला शब्द वाढत जातात ना, मग ते होऊ नये म्हणून हा निर्णय द्यायला मी तो स्वतः थांबत असतो. नाही मी बघतो ना तुम्ही जो पण काय समजा जास्तच हे करत तुम्ही ठाम पण सांगता बाबा तू बघ निकाल बघ पूर्ण बघ, काय वाटत असेल तर मला 100% मी तिथं बघल्या फोटो पण काढून घेतो, दोन्ही गाडा मालकांना पण बोलवतो लगेच काय निकाल बघून घ्या तुम्ही. कारण तुम्हाला मान्य असेल तर आम्ही निकाल देणार, नाही तर तुम्हाला मान्य नसेल तर वरच्या कमिटीला ठेवतो, वरच्या कमिटीला पण ठेवणार. पण जो आम्ही निकाल देऊ तोच वरची कमिटी पण देणार आहे, कारण आम्हाला कोणत्या नंदीवर अन्याय करायचा नाही. जो निकाल तो निकालच द्यायचा आम्हाला, तो कोणाचाही असेल ते गाडा मालक. आता पुढची तारीख वगैरे काय असं पडलंय का? पुढची तारीख आता आमची अशी बघू, आता संघटनेला विचारली 22 तारीख घ्यायचा विचार आहे. मग जर ती संघटनेने दिली तर 22 तारीख आम्ही पुकारले, पण मी विचारलं म्हणजे तरी आम्ही रात्री विचार करू कन्फर्म ना 100% मग ती घेऊ 22 तारीख. आता दरवेळेस काय ना काय नवीन होता, पुढच्या वेळेस काय नवीन 22 तारखेला पण नवीन बघायला भेटेल, पण ते 2 दिवस आधी आम्ही तुम्हाला कळू नक्की वेगळा असेल काहीतरी 22 तारीख. चालेल.
धन्यवाद, नमस्कार.